कर्मयोगावरती विश्वास आहे आपला आणि तसाच पुनर्जन्मावरती पण विश्वास आहे. तर एखादी गोष्ट जेव्हा घडते ना, माझ्याकडे फार एक सुंदर क्लिप होते. डॉक्टर ईश्वर पुरी म्हणून आहेत. ही वॉज गिव्हिंग लेक्चर टू सम वेस्टर्नर्स ऑन हिंदू फिलॉसॉफी. आणि ते म्हणले की हिंदू फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन 4 पिलर्स. नंबर 1, ते म्हणाले की जी गोष्ट जेव्हा व्हायची असते, घडायची असते, तेव्हाच ती घडते. त्याच्या आधीही घडत नाही, नंतरही घडत नाही. ज्याला आपण योग नाही योग असं म्हणतो. तेव्हाच ती घडते. नंबर 1. नंबर 2, डोंट कॅरी गिल्ट, डोंट कॅरी रिग्रेट. जे घडलं ते सोडून द्या. त्याचा गिल्ट किंवा रिग्रेट घेऊ नका, कारण की ते तसंच घडणार होतं. ते तसंच घडणार होतं. तुम्ही काहीही करू शकणार नव्हतात त्याच्यासाठी. त्यामुळे मी असं करायला पाहिजे होतं, मी असं वागलो असतो तर हे झालं. ते तसंच होणार होतं. सो डोंट कॅरी गिल्ट, डोंट कॅरी रिग्रेट. 3, कुठलाही माणूस जो आयुष्यात तुमच्या येतो, तो माणूस कुठल्या तरी कारणासाठी येतो. यू डोंट मीट एनीवन विदाउट अ रिझन. तो माणूस तुला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे, तुला काहीतरी लेसन देण्यासाठी आलेला आहे, तुझ्याकडनं पैसे काढून घेण्यासाठी आलेला आहे, तुला मनस्ताप देण्यासाठी आलेला आहे, तुझे 4 क्षण आनंदी करण्यासाठी आलेला आहे. परत तो माणूस दिसलाही नाही तुला. पण प्रत्येक माणसाचं तुझ्याशी काहीतरी कनेक्शन आहे. ह्या आयुष्यात नाही, आधीच्या आयुष्यात. मागच्या आयुष्यात मे बी 2 व्यक्ती शत्रू असतील, ह्या जन्मात ते नवरा बायको सुद्धा असू शकतात. कारण काय राहिलंय, काहीतरी राहिलंय पूर्ण करायचं. हा 3रा पॉइंट होता. यू डोंट मीट अ पर्सन विदाउट अ रिझन. आणि नंबर 4, व्हॉट इज ओव्हर इज ओव्हर. जी गोष्ट संपते त्याच्याकडे परत जाऊ नका. जे संपलंय ते संपलंय. या 4 फिलॉसॉफीज वरती किंवा या 4 पिलर्स वरती अख्खी हिंदू फिलॉसॉफी रिलेट करतो. मी तुला गमतीशीर उदाहरण सांगतो. मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं की भीष्म पितामह जेव्हा शरपंजरी पडले सगळे बाणांच्या शय्येवरती, तेव्हा त्यांनी भगवंताला विचारलं की का मी असं काय केलं हो की मला असा मृत्यू यावा बाणांच्या शय्येवरती. बरं, भीष्म पितामह हे असे ग्रस्त होते जे त्यांच्या प्रत्येक आयुष्यात राजपुत्र होते. तर ते म्हणले, भगवान म्हणाले हे तुमचं कर्म आहे. हे म्हणे हो, कुठल्या जन्मातलं, जा मागे तुम्हाला दिसेल ते. तर ते मागच्या जन्मात गेले, मग त्याच्या मागच्या जन्मात गेले. असं करत करत ते 52 जन्म मागे गेले. बापरे. 52व्या जन्मात परत तेच राजपुत्रच होते आणि जंगलातनं फिरताना हातात धनुष्यबाण होता आणि रस्त्यात असं आडव्या आलेल्या एखाद्या सरड्याला त्यांनी बाणाने असं सहज उडवून बाजूला टाकलं. तो सरडा जाऊन पडला निवडुंगाच्या फांदीवर आणि ते निवडुंगाचे काटे त्या सरड्याच्या अंगात. हे कर्म आहे ते म्हणले. कुठलं कर्म कुठल्या जन्मात फेडावं लागेल ह्याचा नेम नाहीये तुम्हाला. म्हणून असं होतं बघ, माझ्याही आयुष्यात अशी अनेक माणसं आहेत, काय चांगला माणूस आहे यार, त्याच्या आयुष्यात का घडावं रे असं. माझा एक मित्र आहे, ही लॉस्ट हिज 10-year-old सन, देन ही लॉस्ट हिज वाईफ ॲट द एज ऑफ 38 का 40. का व्हावं? अत्यंत उत्तम माणूस आहे, अत्यंत मदत करणारा माणूस आहे, अत्यंत हुशार माणूस आहे. असं होतं बघ आपल्या आजूबाजूला. का रे त्याच्याच बाबतीत असं का घडलं? ह्या जन्मातलं नाही आहे ना बाबा. आपण बघतो की दुर्दैवाने एखाद्याला खूप म्हणजे खरंच आय फील रिअली बॅड, सो अनफॉर्च्युनेट दॅट लोकांना मेंटली हँडिकॅप मुलं होतात. त्या आईवडिलांकडे बघितल्यावर वाटतं काय माणसं आहेत यारी, का त्यांच्या नशिबी असं आलं, का त्यांना एक छान गुणवंत मुलगा किंवा मुलगी नाही पदरात टाकली देवानी. ह्या जन्मातलं नाही आहे ना ते. हा, ते ह्या जन्मात पुण्य कमवत आहेत जे पुढे उपयोगी येईल. पण ते आधीच आहे ते कुठेतरी कम्प्लीट करायला लागतं ना सर्कल. ते कम्प्लिशन आहे. म्हणजे मला कायम असं मला विचार पडायचा तेव्हा की पण हे सगळं वाचल्यानंतर मला ते सगळं चित्र क्लिअर झालं की अच्छा असं आहे. कारण आपल्याला खूप वाईट वाटतं बघ की एखादा चांगला माणूस आहे आणि चांगल्या माणसाच्या आयुष्यात वाईट घडलं की आपल्याला वाईट वाटतं, पण त्याचा आपण विचार नाही करत. तर त्याची उत्तरं मला मिळाली की ह्या आयुष्यातलंच नाहीये रे ते. सो डोंट वरी. माझे खूप चांगले आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, अत्यंत परोपकारी, सगळ्यांना मदत करणारे,
30व्या वर्षी मुलगा गेला. का? पुत्रशोक तर कोणालाही नसावा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जेव्हा आपण त्याचे अर्थ शोधायला लागतो तेव्हा ते अर्थ आपल्याला कर्मयोगात मिळतात. की कर्म आधीची तर पूर्ण करा. आणि म्हणून आपण जे आपले संस्कार जे आहेत ना, चांगलं वाग, कोणाला दुखू नको, त्यासाठी कोणाशी वाईट वागू नको, कोणाला फसवू नको, ते का? इट विल हेल्प इन द नेक्स्ट लाईफ. राईट. म्हणून या आयुष्यात ते अॅक्युम्युलेट, डोंट अॅक्युम्युलेट दॅट इन दिस लाईफ, सो दॅट यू विल बी सेफ. रिझनेबली इन अ गुड पोझिशन. आई वडील सिलेक्ट करता येत नाहीत ना. अमुक एका माणसाच्याच पोटी जन्माला का आलो याचा विचार आपण किती वेळा करतो. खरंय. आपण का परळच्या पुलाखाली फुगे विकणारे आणि ते असतात ना, जी भीक मागतात मुलं सिग्नलवर, तसे का नाही आलो जन्माला? काहीतरी आहे आपल्यात पुण्य आहे. म्हणून वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आपण ह्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय. तो जो ग्रॅटिट्यूड आहे ना, तो कायम राहायला पाहिजे. की यार थँक्यू सो मच, आज आय एम इन सच अ गुड पोझिशन. लोक नाही आहेत. ते हा ग्रॅटिट्यूड जेव्हा नसतो ना, तेव्हा तो प्रॉब्लेम होतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कदाचित स्पिरिच्युअल लेवलच्या वाटत असतील, पण दीज आर फॅक्ट्स आणि ह्या कन्सिडर केल्या गेल्या पाहिजेत.